मित्रांनो नमस्कार. पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता आदित्य अहिल्याकडे येतो आणि म्हणू लागतो, आई प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो की तू गोडाऊनमध्ये चल ना आणि त्या बायकांना सांग ना की सुरव्याची भाजी कशी बनवत असते. तू फक्त त्यांना सांग, त्या बायका सगळं काही करतील, तू प्लीज माझी मदत कर. पण अहिल्या मात्र त्यावेळी काहीच बोलत नाही, शांत बसते. पण त्यानंतर दिशाच मात्र बोलायला सुरुवात करते. दिशा म्हणू लागते, काय रे आदित्य, तुला असं वाटतं का एक सासू मामनं त्या घाणेरड्या गोडाऊनमध्ये येऊन तुमच्या किचनमध्ये येऊन त्या बावळट मुलीची ऑर्डर पूर्ण करावा. पण त्यावेळी आता दिशा खूप काय बोलत असते, पण आदित्यला खूप राग येतो, पण तो तिला काहीच बोलू शकत नाही, तो शांत बसतो. तरीही मात्र आदित्य अहिल्याला रिक्वेस्ट करत असतो, आई प्लीज चल ना, माझी मदत कर ना. त्यानंतर मग दिशा म्हणू लागते, काय रे आदित्य, की एक सासरे डॅडनं तुम्हाला घरात राहण्याची परवानगी काय दिली, तर तुमच्या दिवसांदिवस डिमांड वाढतच चालल्या. तुला चांगलंच माहिती आहे ना की एक सासू मामला ती बावळट मुलगी अजिबातच आवडत नाही. दिशा म्हणू लागते, काय रे आदित्य, तू तर त्या मुलीच्या पाठीमागे समोर समोर करते. तुला आता असंही वाटतं का की एक सासू मामनं पण त्या मुलीची ऑर्डर पूर्ण करावी म्हणून. तर आदित्य म्हणू लागतो की दिशा तू 10-5 मिनिट थोडं शांत बसशील का, मला बोलू देशील का. त्यानंतर आदित्य परत अहिल्याला रिक्वेस्ट करत असतो आणि म्हणू लागतो, आई प्लीज चल ना ग गोडाऊनमध्ये, प्लीज ती सुरव्याची भाजी सांग ना त्या बायकांना कशी करायची. आई पारू तिकडे नागपूरला गेलेली आहे म्हणून हे सगळं मी तुला म्हणतोय. तर त्यावेळी अहिल्या म्हणू लागते, आदित्य तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझी ओळख ना आदित्य किर्लोस्कर आहे म्हणून विसरून गेला असेल, पण मी मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे हे अजून विसरलेली नाहीये. मग अहिल्या आदित्यला स्पष्टपणे सांगून टाकते, आदित्य तुला त्या मुलीची ऑर्डर पूर्ण करायची असेल तर कर, नसेल करायची तर नको करू, पण मला याच्यामधलं अजिबात काही सांगू नको. आणि मग अहिल्या मात्र तिथून सरळ तिच्या रूममध्ये निघून जाते. तर अहिल्या गेल्यावर आदित्य मात्र जाम टेन्शनमध्ये येतो. तर दिशा म्हणू लागते, बापरे आदित्य, मला तर आता ना तुझी दया येईल. काय रे, तुझी ती बायको तर तुला सोडून तिकडे नागपूरला गेली आहे आणि तू तिचे कामं करत इथं बसला आहे, त्याच्यात तुझ्या आईनेही तुला सपोर्ट करायला नकार दिला आहे. दिशा म्हणू लागते, बापरे आदित्य, काय वाईट वेळ आले हे रे तुझ्यावर, मला तर ना बघवतच नाहीये. त्यानंतर आदित्यला राग आल्यावर आदित्य सरळ तिथनं निघून जातो. तर दुसरीकडे दिशा खूप हसू लागते. अहिल्या दामिनीला सांगू लागते, हे बघा न्यू सासू मॉम, आता मी काय करते ना तुम्ही फक्त बघाच. तर ज्या माणसाने पारूला ऑर्डर दिलेली असते, दिशा डायरेक्टली त्या माणसाला फोन करते. दिशा त्या माणसाला म्हणू लागते की काका, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ज्या पारू टिफिन सर्व्हिसवर विश्वास ठेवला आहे ना, आता तुमची ऑर्डर पूर्ण होऊ शकतच नाही. जिला तुम्ही ऑर्डर दिली आहे ना, ती मुलगी आता सध्या सगळं काही सोडून तिकडे नागपूरला जाऊन बसली आहे. आणि तुम्हाला जी भाजी हवी होती ना, ती सुरव्याची भाजी, ती इथे कुणालाच बनवता येत नाही. त्याच्यामुळं तुमची ऑर्डर पूर्ण होणार नाही आणि तुमचा कार्यक्रमही चांगला पार पडणारच नाही. मी तुम्हाला चांगलं म्हणले होते की मी तुम्हाला फ्रीमध्ये सगळं काही करून देते, पण तुम्ही तर तेव्हा मला माज दाखवला. मला म्हणाला का आम्ही काय तुमच्याकडून फ्री घ्यायला, आम्ही काय भिकारी वाटलो का. तिकडे तुम्हाला ऑर्डर करायचीच असेल, कुणाला काही द्यायचंच असेल तर मंदिरात जाऊन दान करा ना. चांगलीच तुमची मदत करायला आले होते, पण तुम्ही मात्र डायरेक्टली नकार दिला. आता बघा तुम्ही काय करायचं तर. आणि मग दिशा हसतच फोन ठेवून देते. तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे सारखा तो आदित्य रडतच गोडाऊनमध्ये जातो. तिथं असणाऱ्या सगळ्या जणांना सांगू लागतो की आता ही भाजी बनवणारं कोणीच नाही, आता आपल्या पारूचं ना स्वप्न पूर्ण होणार नाही, आपल्याला ही ऑर्डर कॅन्सल करावी लागणार आहे. ते सांगू लागतो की आईने ना इथं ती सुरव्याची भाजी बनवायला येण्यासाठी डायरेक्टली नकारच दिला आहे. त्यामुळे आदित्य म्हणू लागतो, मी जातो आणि त्या काकांचे पैसे ना परत नेऊन देतो. तर श्रीकांत मात्र त्याला सांगण्याचा समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण आदित्य आता ऐकत नसतो. तर दुसरीकडे अहिल्या तिच्या रूममध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. अहिल्या विचार करू लागते की खरं तर ना त्या मुलीच्या स्वप्नासाठी माझा आदित्य काय काय नाही करत, तिच्या स्वप्नासाठीच हे सगळं काही तो करत आहे, किती परेशानीमध्ये तो आहे. पण आता माझा खरं तर राग त्या मुलीवर आहे, माझ्या मुलावर माझा राग अजिबात नाही. आणि माझ्या मुलाला मी असं हरल्याला बघू शकत नाही, मला त्याची मदत करावीच लागेल. आणि मग अहिल्या मात्र आदित्यची कशी मदत करायची तोच विचार करत असते. दुसरीकडे आदित्य मात्र त्या सगळ्या बायकांना म्हणू लागतो की ताई माफ करा, पण मी तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्हाला देऊ शकतो की नाही काय माहिती, प्लीज मला माफ करा. त्या बायका काहीतरी बोलणार असते, पण तेवढ्याच वेळात अहिल्या तिथे येते आणि म्हणू लागते की मी तुमची ऑर्डर पूर्ण करायला तयार आहे, मी ती भाजी बनवते. तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो, सगळेजण खूप खुश होतात.
दुसरीकडे अहिल्या डायरेक्ट ती सुरव्याची भाजी बनण्यासाठी बसत असते. तर त्यावेळी श्रीकांत, प्रीतम आणि प्रिया तर देखील खूप खुश होत असतात. त्यावेळी अहिल्या मात्र त्या बायकांना आणि प्रियाला पुरेपूर मदत करत असते आणि पारूची ऑर्डर देखील ती पूर्ण करते. तर त्यावेळी आदित्य मात्र त्याच्या आईचे आभार मानू लागतो, म्हणू लागतो, आई खरंच मला गरज होती ना, तेव्हा तू माझ्या हाकेला धावून आल्यासारखी धावून आली आणि आज तुझ्यामुळेच माझ्या पारूची ऑर्डर पूर्ण झाली आणि तिचं स्वप्न देखील पूर्ण झालं आहे. तर त्यावेळी अहिल्या खूपच चिडते आणि रागातच तिथनं निघून जाते. माणूस लगेचच ऑर्डर पूर्ण आहे की नाही ते बघण्यासाठी येत असतो. तर आदित्य म्हणू लागतो, हो हो, तुमची ऑर्डर सगळं काही पूर्ण आहे. तर त्यावेळी तो स्वयंपाक झालेला त्या माणसाला देत असतो आणि त्यांच्याकडून पैसेही घेत असतात. तर त्यावेळी सगळेजण खूप खुश होता. आदित्य मात्र त्या सगळ्या बायकांचे आभार मानू लागतो. तर त्या बायका म्हणू लागतात, अहो आदित्य दादा, तुम्ही कशाला आमचे आभार मानताय? खरं तर आम्ही आभार न पारुताईचे आणि तुमचे मानायला हवे. खरंच त्यांच्यामुळेच आमच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. त्यांच्यामुळेच आम्ही हे सगळं काही करू शकतो आणि आम्ही स्वाभिमानाने जगत आहोत. मग त्यावेळी लगेचच पारू मात्र आदित्यला फोन करतील, म्हणू लागतील की आदित्य सर, काय झालंय तिकडं? सगळं व्यवस्थित आहे ना? की ते काका आपल्यावर रागवले आहेत? त्यांच्या सगळ्या भाज्या वगैरे पूर्ण झाल्या आहेत का? का त्यांचे पैसे तुम्ही रिटर्न केले आहे? आपली ऑर्डर कॅन्सल झाली आहे. तर त्यावेळी आदित्य म्हणतो, हो हो पारू, थोडंशी शांत हो, मी काय म्हणतो ते ऐकून घे ना. सगळं काही व्यवस्थित, भाज्या वगैरे पूर्ण झाल्या आहे आणि ते ऑर्डर पण घेऊन गेले आहे आणि तुझं स्वप्न देखील पूर्ण झालं आहे. अगदी सुरण्याची भाजी पण झाली आहे. तर पारूला मात्र आश्चर्याचा धक्का बसतो. पारू हसूनच विचारू लागते, तर सुरण्याची भाजी कुणालाच बनवता येत नाही, मग आदित्य सर भाजी कुणी बनवली आहे? तर मग आदित्य फोन स्पीकरवर टाकतो आणि पारूला म्हणू लागतो, तूच आता गेस करून सांग. तर त्यावेळी पारू म्हणू लागते की ते तिथल्या एका ताईनं. तर त्या म्हणू लागतं, नाही ग पारू, मला कुठं भाजी येते? त्यानंतर पारू मात्र प्रियाचं नाव घेते. तर प्रिया म्हणते, पारू तुला माहिती ना मला कुठली भाजी जमती का तरी? आणि मग आदित्य हसतच सांगू लागतो की पारू, तुला विश्वास देखील बसणार नाही, अगं तुझ्या लाडक्या देवी आईनं भाजी बनवली आहे. मग तर काय, पारूचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. पारूला खूप आनंद होतो. त्यानंतर पारू म्हणू लागते, आदित्य सर, खरंच देवी आईने भाजी बनवली आहे? तर त्यावेळी आदित्य म्हणतो, हो पारू, मी म्हणलं ना तुला विश्वासच बसणार नाही. तर त्यावेळी पारू म्हणू लागते की अहिल्याचं भरभरून कौतुक करू लागते, म्हणू लागते, बघा आदित्य सर, मी म्हणते ना, खरंच माझ्या देवी आई खरंच एक देवीच आहे. जेव्हा पण आपण संकटात असेल ना, तेव्हा आपल्या मदतीला धावून येतात. तर त्यावेळी आदित्यही हो म्हणतो. तर आदित्य मात्र पारूला लवकर घरी येण्यासाठी सांगत असतो. इकडं रात्रीच्या वेळी श्रीकांत मात्र त्या गोडाऊनमध्ये जातो. तिथे एक त्यांची जुनी स्कूटर असते. श्रीकांतला मात्र त्या स्कूटरला बघून खूप आनंद होतो. श्रीकांत मात्र त्याच्यावरची धूळ वगैरे साफ करतो आणि तिला चालू करून बघण्याचा प्रयत्न करतो. तर त्यावेळी देखील तिथं अहिल्या पण येते. अहिल्यालाही त्या स्कूटरला बघून खूप आनंद होतो. त्या स्कूटरसोबत त्या दोघांचा प्रवास झालेला असतो. खूप साऱ्या जुन्या आठवणी जुळलेल्या असतात. त्यावेळी ते दोघं जण त्यांच्या झालेल्या विषयाबद्दलच गोष्टी करत असतात. तर त्यावेळी मग लगेच श्रीकांत म्हणतो, अहिल्या, मला असं वाटतं आपण ही स्कूटर चालू करून आपल्या येणाऱ्या पिढीला द्यावी, म्हणजेच आदित्य आणि पारूला ही स्कूटर आपण देऊन टाकायला पाहिजे. त्यावेळी श्रीकांत म्हणतो, अहिल्या, तुला सांगू का, आदित्य आणि पारूकडे बघून मला ना आपली जोडी आठवते. तर मला असं वाटतं ही स्कूटर आपल्या दोघांची साक्षीदार होती ना, तशी त्या दोघांची येणाऱ्या पिढीची ती साक्षीदार राहावी. तर दामिनी या दोघांचं सगळं काही बोलणं ऐकत असते, पण मात्र अहिल्या श्रीकांतचं बोलणं ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणू लागते, श्रीकांत, तुला माहिती आहे ना ही स्कूटर आपल्या दोघांसाठी किती महत्त्वाची आहे म्हणून. त्यावेळी अहिल्या म्हणू लागते की श्रीकांत, तुला माझं ऐकायचंच नाही ना, तुला जे करायचं ना तू ते कर आता, तुला माझी कोणती गोष्ट ऐकायचीच नाही ना, घरातही माझं कुणी काही ऐकत नाही. अहिल्या मात्र चिडूनच तिथनं निघून जाते. तर श्रीकांत हसतच त्या स्कूटरसोबत गप्पा मारत असतो आणि मग त्यांनी मात्र त्याच्या मनात ठरवलेलंच असतं की स्कूटर मी फक्त आदित्य आणि पारूलाच देणार आहे. तर मित्रांनो, बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.